कधीकधी भूतकाळातील एक व्यक्ती आयुष्यातून निघून जाते, पण तिच्या आठवणी मात्र कधीच जात नाहीत. आणि जेव्हा त्या आठवणी वर्तमानाशी भिडतात, तेव्हा मनाची सर्वात मोठी लढाई सुरू होते. नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 20वा भाग ऐकणार आहोत. त्या दिवसापासून अनाया ही त्याच्यासाठी फक्त एक कर्मचारी नव्हती, तर त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाली होती. आणि तिच्या मनात देखील त्याच्या उपस्थितीत एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. आणि अर्णव, तो मात्र नकळत तिच्यासाठी सॉफ्ट झालेले हृदय लपवण्याचा प्रयत्न करत राहिला. मनात अनायाविषयी असणाऱ्या त्या भावनांना तो आता देखील थांबवू शकत नव्हता. आणि आज इराला पाहताना अर्णवच्या मनात ती जुनी आठवण जशीच्या तशी जिवंत झाली होती. आता पुढे अर्णवची नजर बाहेर पडणाऱ्या पावसांच्या सरींवर स्थिर होती, पण त्याचे मन मात्र शांत नव्हतं. उलट अधिक अस्वस्थ होत होतं. इरा झोपलेली असली तरी तिचा चेहरा त्याच्या मनात एक वेगळाच उबदारपणा निर्माण करत होता. पण त्या उबदारपणाने जणू त्याच्या आत दडलेला एक जुना जखमेचा दरवाजा आपोआप उघडला होता. अनाया, ती आठवण आज पुन्हा एकदा नव्याने जिवंत झाली होती. तो खोल श्वास घेत सोफ्यावर टेकला. त्याच्या मनात विचार उमटला. तो अजून भूतकाळातून बाहेर का पडू शकत नाही आहे? एवढं का कठीण झालं आहे हे माझ्यासाठी? आणि हेच विचार करत असताना भूतकाळाचे आणखी एक दार त्याच्यासमोर उघडले गेले. त्याला आठवायला लागला तो अनाया त्याच्यापासून दुरावला तो दिवस. अर्णवच्या भूतकाळातील एक आठवण. त्या दिवशी अर्णव सकाळी ऑफिसमध्ये आला, तेव्हा तो अनाया आता आपल्या नजरेसमोर दिवसभर असेल या विचारामुळे खूप आनंदात होता. पण नेहमी एखादं प्रसन्न हसू घेऊन येणारी अनाया आज मात्र शांत होती. तिच्या नजरेत थकवा नव्हता, तर जणू नजरेत एखादा ठामपणा आल्यासारखे त्याला भासले. अनाया एक फाईल घेऊन अर्णवच्या केबिनमध्ये आल्यावर अर्णवने तिला विचारले, अनाया, आज एवढी शांत का आहेस? अनाया हलकीशी हसली आणि म्हणाली, काही नाही सर, फक्त थोडं कामावर जास्त लक्ष देत होते. त्या शब्दांमध्ये काहीतरी वेगळं होतं, पण अर्णवने तेव्हा तिच्या त्या बोलण्यावर फार विचार केला नाही. तो दिवसभर ऑफिसच्या कामात गुंतला, पण त्याला अनायाचा आजचा बदल जाणवत राहिला. संध्याकाळी तो केबिनच्या बाहेर पडला, तेव्हा त्याला अनाया कामात गुंतलेली दिसली. तिच्या जवळ उभे राहत अर्णवने तिला विचारले, उद्याचे प्रेझेंटेशन तयार आहे का? अनाया त्यावर शांतपणे उत्तर देत म्हणाली, सर, तुमचे प्रेझेंटेशन तयार आहे, फक्त मला तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. अर्णव, हा बोल ना. अनाया, मला उद्यापासून ऑफिसला यायला जमणार नाही. हे माझे रेझिग्नेशन लेटर आहे. अनाया तिच्या हातातला लिफाफा त्याच्या दिशेने धरत म्हणाली. अर्णव हे ऐकून एकदम दचकलाच. काही वेळ तर त्याला काय बोलावे तेच समजले नाही. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले आणि विचारले, का? असे अचानक काय झाले? ऑफिसमध्ये तुला कोणी काही बोलले का? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. अनाया, नाही, तसे काहीच नाही. अर्णव, मग असे अचानक काय झाले की तू रिझाईन करते आहेस? अनाया त्याच्या या प्रश्नाने शांत झाली आणि मग काही वेळाने उत्तर देत म्हणाली, सर, मला परदेशात जावं लागणार आहे. अर्णव थबकला. परदेशात? असे अचानक? आणि तू मला हे आधी का नाही सांगितलंस? अनाया काही क्षण गप्प राहिली व थोड्या वेळाने म्हणाली, कारण मी सांगितलं असतं तर. अर्णव, तर काय? अनाया, तर तुम्ही मला थांबवलं असतं. त्या शब्दांनी अर्णवच्या हृदयात काहीतरी बधीर झाल्यासारखं झालं. म्हणून तू काहीच न सांगता जाणार? त्याचा आवाज हे विचारताना जड झाला. अनाया, कधीकधी माणसाला स्वतःपासून स्वतःला दूर देणं गरजेचं असतं सर. मी खूप गोष्टींमध्ये अडकलेली आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांमध्ये, माझ्या जबाबदाऱ्या, माझ्या भावना, आणि मला वाटतं मी तुम्हाला अनावश्यकपणे इमोशनली इन्व्हॉल्व करत आहे. नंतर ती नजर वळवत म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी ज्या गोष्टी करता, ज्या काळजीने बोलता, त्याचा माझ्यावर परिणाम होतो सर. पण मला माहिती आहे, मी तुमच्या आयुष्यात काही जागा मिळवणारी व्यक्ती नक्कीच नाही आहे.
अर्णव तिचे हे बोलणे ऐकून जागेवरच स्थिरावला. तो काही यावर बोलणार तोच तीच पुढे होत म्हणाली, आणि तुम्ही माझ्यासाठी जे फील करता ते मी ॲक्सेप्ट देखील करू शकत नाही. मी अजूनही माझ्या आयुष्यात अनेक कारणांमुळे लढते आहे आणि तुमच्या आयुष्यात मी अडथळा बनू नये म्हणून मी दूर जाणं योग्य आहे. अर्णवकडे बोलण्यासाठी तर आता काही शब्दच शिल्लक राहिले नव्हते. अर्णव थोड्या वेळाने शब्द एकमेकांशी कसेबसे जोडत म्हणाला, अनाया, मी कधीच तुला काही म्हणालो नाही, पण तू माझ्यासाठी. नाही सर, ती हळू आवाजात म्हणाली. तुम्ही काही बोलला नाहीत, पण तुमचं वागणं, तुमची नजर, तुमची काळजी हे सगळं काही बोलत होतं. ती खूप संयमाने पुढे म्हणाली, आणि मी तुमच्या आयुष्यात हिलिंग बनेन असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मी स्वतःच तुटलेली आहे. मी कोणाच्या आयुष्यात प्रकाश कसा निर्माण करू शकेन? त्या क्षणी अर्णवला पहिल्यांदाच जाणवलं, अनायाला त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या असं नाही, पण ती स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींमुळे त्या स्वीकारायला तयार नव्हती. अर्णव, तू मला सांगितलं असतंस तर मी तुझ्यासोबत उभा राहिलो असतो. हे बोलताना अर्णवच्या आवाजात एक प्रकारची वेदना होती. म्हणूनच सांगितलं नाही. हे बोलून ती हसली, पण ते हसू पाण्याने भिजलेल्या कागदासारखं कमकुवत होतं. कारण तुम्ही माझ्यासाठी उभे राहता आणि मी तुमच्या जीवनात उभी राहू शकत नाही. ती तिची बॅग उचलून खांद्यावर घेत म्हणाली, सर, मला विसरून जा. माझ्या आठवणींसोबत राहू नका. त्या कधीच तुमच्या आयुष्याला पुढे न्यायला मदत करणार नाही. असे म्हणून ती तिथून निघून गेली. अर्णव बराच वेळ ती गेलेल्या दिशेने बघत तसाच उभा होता. थोड्या वेळाने स्वतःला सावरत तो कसाबसा घरी पोहोचला. अचानक अनाया अशी निघून गेल्याने त्याचं मन सुन्न झालं होतं. संपूर्ण रात्री त्याला अनायाचं शेवटचं हसू, तिची थरथरणारी नजर, तिचं मी तुमच्या आयुष्यात काही जागा मिळवणारी व्यक्ती नक्कीच नाही आहे, हे तिचं वाक्य सतत त्याच्या डोक्यात घुमत होतं. त्याला पहिल्यांदाच कोणीतरी इतकं जवळ वाटलं होतं आणि त्याच क्षणी त्या व्यक्तीने दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. तो रात्रभर छताकडे पाहत पडून राहिला. नेहमीच शांत असणाऱ्या त्याच्या मनात आता एक वेदना, एक पोकळी तयार झाली होती, जी आजही तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसावर जणू तिची सावली राहिली. प्रत्येक पाऊस, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक चहा आणि भजीचा तो कॉम्बो, सर्व काही तिच्या आठवणींनी भरलेलं होतं. काळ पुढे गेला, पण त्याच्या आयुष्यातील ती रिकामी जागा कधीच भरली नाही. आणि आज इरा, ती जेव्हा आजारी पडली तेव्हा मी तिला दिलेला आधार, तिला असे पाहताना मनात उठलेली काळजी, काहीतरी जाणवतंय, काहीतरी वेगळं भासतंय, हे सगळं पुन्हा अगदी तसंच होतंय जसं अनायाच्या वेळी झालेलं. यामुळे अर्णव अधिकच गोंधळला. तो परत खिडकीकडे पाहत विचारात पडला, मला पुन्हा त्याच भावना का जाणवत आहेत? मी अजूनही अनायाला विसरलो नाही का? इरासाठी जे वाटतंय ते खरंच काही आहे की काही वेगळं? त्याच्या मनाला उत्तर सापडत नव्हतं. इरा झोपलेली पाहून त्याला तिची काळजी वाटत होती, पण तिच्यासाठी आपण हे करत आहोत ते मनापासून करतोय की सहानुभूती म्हणून, हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्याच्या मनात विचार आला, मी स्वतःलाच अजून समजून घेतलेलं नाही. मग मी तिच्याजवळ तरी कसा जाऊ? जर पुन्हा कोणी दूर केलं तर? मी पुन्हा तसाच वागेन का? का तसाच तुटेन? त्याचा श्वास जड झाला. भूतकाळ अजूनही जखम देत होता आणि वर्तमान त्याच्या दाराशी येऊन उभा होता. काय करावे याच संभ्रमात तो पुरता गोंधळून गेला होता. अर्णवचा भूतकाळ त्याला त्याच्या वर्तमानापासून दूर नेईल का? त्याच्या मनात निर्माण झालेल्या गोंधळातून तो बाहेर पडू शकेल का? इराच्या मनात अर्णवविषयी काय भावना असतील? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.